नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकाल। तसेच या चॅनलवरती भक्तिसार नावाच्या प्लेलिस्टमध्ये मी भगवद्गीतेचे 18 अध्याय तसेच ज्ञानेश्वरी 1 ते 15 अध्याय चालू आहे। 18 अध्याय पूर्ण करणार आहे। तुम्ही त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे। काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील तरी माफी असावी। जरी तुम्हाला पाहायला वेळ नसेल तरी कमीत कमी ऐकावे। आपण ह्या व्हिडिओमध्ये अध्याय 15वा चालू करत आहोत। अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग। भगवद्गीतेतील प्रमुख विषय आहे। प्रथमतः आपण श्लोक नंबर 1 ते 6, श्लोक नंबर 7 ते 11, श्लोक नंबर 12 ते 15 आणि श्लोक नंबर 16 ते 20 मध्ये काय वर्णन भगवंतांनी केलेलं आहे, काय सांगितले, काय ज्ञान दिलेलं आहे ते पाहू। त्याच्यानंतर आपण संपूर्ण श्लोकातील विषय प्रत्येक श्लोकाद्वारे पाहणार आहोत व त्याच्यानंतर आपण श्लोक नंबर 1 ते 20 मध्ये या अध्यायाचं सार पाहणार आहोत मराठीमध्ये। श्लोक नंबर 1 ते 6 मध्ये संसार वृक्षाचे कथन आणि भगवत प्राप्तीचा उपाय सांगितलेला आहे। श्लोक नंबर 7 ते 11 मध्ये जीवात्म्याचे विवेचन केलेले आहे। श्लोक नंबर 12 ते 15 मध्ये प्रभाव सहित परमेश्वराच्या स्वरूपाचे विवेचन केलेले आहे। श्लोक नंबर 16 ते 20 मध्ये क्षर, अक्षर व पुरुषोत्तमाचे विवेचन केलेले आहे। संपूर्ण श्लोकातील विषय श्लोक नंबर 1 वृक्ष रूपाने संसाराचे वर्णन व त्याला जाणणाऱ्याचा महिमा सांगितलेला आहे। श्लोक नंबर 2 ते 3 मध्ये संसार वृक्षाचा विस्तार व तो असंग शास्त्राने तोडण्याची सूचना केलेली आहे। श्लोक नंबर 4 मध्ये परमपदासाठी भगवंताला शरण जाण्याची आवश्यकता। श्लोक नंबर 5 मध्ये भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगितले आहे। श्लोक नंबर 6 मध्ये परमपदाचे लक्षण व त्याचा महिमा। श्लोक नंबर 7 मध्ये जीवात्म्याचे स्वरूप। श्लोक नंबर 8 मध्ये वायूच्या दृष्टांताने जीवात्म्याच्या गमनाचे कथन केलेले आहे। श्लोक नंबर 9 मध्ये मन इंद्रियाद्वारा जीवात्मा विषय सेवन करतो। श्लोक नंबर 10 ते 11 मध्ये सर्व अवस्थेत असणाऱ्या आत्म्याला मूढ लोक जाणत नाहीत पण ज्ञानी जाणतात या विषयाचे कथन परमेश्वराने केलेले आहे। श्लोक नंबर 12 मध्ये परमेश्वराच्या तेजाचा महिमा सांगितलेला आहे। श्लोक नंबर 13 मध्ये सर्व जगताला पृथ्वी रूपाने धारण करणाऱ्या व चंद्ररूपाने पोषण करणाऱ्या परमेश्वराचा प्रभाव। श्लोक नंबर 14 मध्ये वैश्वान रूपाने सर्व प्राणींच्या शरीरात परमात्म्याची व्यापकता। श्लोक नंबर 15 मध्ये प्रभावयुक्त भगवंताचे स्वरूप। श्लोक नंबर 16 मध्ये क्षर व अक्षर पुरुषाचे स्वरूप। श्लोक नंबर 17 मध्ये पुरुषोत्तमाचे स्वरूप। श्लोक नंबर 18 मध्ये पुरुषोत्तम स्वरूपाचा महिमा। श्लोक नंबर 19 मध्ये भगवंताला पुरुषोत्तम जाणण्याचा महिमा आणि श्लोक नंबर 20 मध्ये या अध्यायातील तत्व समजल्याने भगवत प्राप्ती होती हे भगवंतांनी सांगितले आहे। आता आपण हा अध्याय चालू करूया। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम नमो भगवती वासुदेवाय नमः। ओम नमः शिवाय। ओम साईनाथाय नमः। आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मरूप मुख्य शाखा असणाऱ्या संसार रूप वृक्षाला अविनाशी म्हणतात। तसेच त्याची वेद ही पाने म्हटली आहेत। त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो तोच वेदाचे तात्पर्य जाणणारा होय। ब्रह्मरूपाच्या ठिकाणी आश्रित असलेली माया आपल्या आश्रयाने याच्या ठिकाणी नेणतेपणा आणते। माया या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे। घन अज्ञानापासून महत अहंकार, बुद्धी, मन, पंच ज्ञानेंद्रिय आणि महाभूतांची समृद्धी एवढीच साऱ्या संसाराची मर्यादा विस्तारलेली आहे। हा संसार वृक्ष क्षणाक्षणाला नष्ट होत जातो म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात। या वृक्षाचे मूळ अज्ञान वाचून दुसरे नाही, याची सत्ता प्रतिभासिक आहे। असा हा वृक्ष शीर्ण सालीचा आहे असे ज्याने जाणले त्याला मी सर्वज्ञ देखील जाणता म्हणतो। अर्जुना, त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणांच्या पाण्याने वाढलेला व विषय भोगरूपी अंकुराच्या देव, मनुष्य आणि तिर्यक आदी अनिरूप शाखा खाली व वर सर्वत्र पसरलेल्या आहेत।
तसेच मानव योनीत कर्म नुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूपी मुळे ही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत. मनुष्यापासून सुरुवात होऊन ब्रह्मादिक ही ज्याची शेवटची पालवी आहे असा हा अलौकिक बहुवृक्ष आहे. त्याच्या खाली व वर शाखा आहेत. संसारामध्ये या संसार वृक्षाचे जसे रूप वर्णले आहे तसे दिसून येत नाही. या वृक्षाचा नाश, उत्पत्ती आणि स्थिती कळत नाही. त्याची मुळे खोल गेलेली आहेत. अशा या अहंता, ममता, वासनारूप संसार वृक्षाला वैराग्ययुक्त ज्ञानरूपी शास्त्राने छेदन करून त्या परमद रूपी परमेश्वराला उत्तम प्रकारे शोधावे. त्या ठिकाणी गेलेला पुरुष मागे संसारात येत नाही, जेथून ही अनादि संसार वृक्षाची प्रवृत्ती आहे. अशा त्या आद्य पुरुषाला अभेद नावाने शरण जावे. अर्जुना, ज्ञानरूपी शस्त्र विवेकरूपी सानेवर घासून पाजळलेले असावे. मी ब्राह्म आहे या बोधाने धारदार झालेले असावे आणि हे विश्व ब्राह्म आहे अशा एकाच पूर्ण बोधाने चकचकीत केलेले असावे. या शास्त्राने संसार वृक्षाचा नाश करून सर्वत्र भरलेल्या चैतन्याचा अनुभव घ्यावा. जे मन व मोह यांच्या पलीकडे गेलेले आहेत, ज्यांनी आसक्तीरूप दोष जिंकलेला आहे, ज्याची परमात्म्याच्या स्वरूपात निरंतर दृढ स्थिती झाली आहे, तसेच ज्याची कामना समूळ नष्ट झाली आहे, असे सुख दुःख द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन अविनाशी परमपदाला पोहोचतात. सूर्योदय झाल्याबरोबर रात्र जशी आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्याची देहावरील अहंता अविद्येसह नष्ट झाली आहे, जसे आकाशाला येथून पलीकडे जाण्याचे प्रयोजन नाही, कारण ते सर्वत्र आहेच, त्याप्रमाणे ज्या ज्ञानी पुरुषाला सर्व जगतच आत्मरूप झाल्यामुळे कोणत्याही विषयाची इच्छा करण्याचे कारणच उरत नाही. चंद्रमा षोडश कळांनी पूर्ण होतो तेव्हा त्याच्या कोणत्याही भागाला अपूर्णता दिसत नाही. त्याप्रमाणे इच्छेच्या दोषामुळे येणारी अपूर्णता त्याचे ठिकाणी दिसत नाही. त्या स्वयंप्रकाशमान परमपदाला सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्रमाही प्रकाशित करू शकत नाही आणि अग्नीही प्रकाशित करू शकत नाही. तसेच त्या ज्या ठिकाणी जाऊन पोचल्यावर मनुष्य पुन्हा संसारात येत नाही, ते माझे परमधाम आहे. अर्जुना, चंद्र इत्यादी तेजस्वी पदार्थामध्ये जे तेज आहे ते परमात्म वस्तूचे स्वरूप आहे. महासागराला मिळालेले नद्यांचे प्रवाह पुन्हा माघारी उगमस्थानी येत नाहीत, त्याप्रमाणे जे निजधामाला गेले आहेत ते परत येत नाहीत. जन्माला येण्याची कारणे वासना, कर्म आणि अविद्या ही नष्ट झाल्यामुळे ज्ञानी पुरुष जन्माला येत नाही. या देहात हा जीवात्मा माझाच सनातन अंश आहे आणि तोच या त्रिगुणमयी मायेत स्थित असलेल्या मनासह 5 इंद्रियाचे आकर्षण करतो. ज्यावेळी समुद्र हा वाऱ्याच्या संबंधाने लाटेच्या आकाराने प्रकट होतो, त्यावेळी तरंग समुद्राचा लहान अंश असल्यासारखा दिसतो. त्याप्रमाणे या जीवलोकात आपल्या स्वाभाविक धारणशक्तीने जड देह इंद्रियांना जागवणारा तोच जीव आहे असे वाटते. जीवात्मा आपल्या ब्राह्म स्वरूपाच्या अज्ञानाने आपणच प्रकृतीरूप आहोत असे स्वतःला मानून पुन्हा त्याच शरीरादी प्रकृतीची विषयी संपादनद्वारा सेवा करतो. मनाच्या रथावर बसतो, कानाच्याद्वारे बाहेर जातो आणि मग शब्दाच्या रानामध्ये प्रवेश करतो. याप्रमाणे देह इंद्रियाचा स्वामी जीव मनाला जवळ करून शब्दाधिक विषयाचे समुदाय भोगतो. वायू गंधाच्या स्थानापासून गंधाचे जसे ग्रहण करून घेऊन जातो, तसेच देहादिकांचा स्वामी जीवात्मा ही ज्या पहिल्या शरीराला सोडून जातो, त्यातून त्या मनासह इंद्रियांना घेऊन पुन्हा जे शरीर प्राप्त होते त्यात प्रवेश करतो. हा जीव कान, डोळे, त्वचा, रसना, नाक आणि सर्व कर्मेंद्रिय तसेच मन या सर्वांचा आश्रय घेऊन विषयाचे सेवन करतो. देहाला येणे, देहातून जाणे, कर्म करणे आणि विषय भोगणे ही सर्व कार्ये स्थूल देह आणि लिंग हे या प्रकृतीची आहेत. परंतु ती सर्व कार्ये अविचारी मनुष्याने आत्म्याच्या ठिकाणी मांडलेली असतात. केवळ ज्ञानरूप नेत्र असलेले ज्ञानीजनच आत्म्याला तत्वतः जाणतात. योगीजनही आपल्या हृदयात स्थित असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात.
ज्याप्रमाणे कोणत्याही काळात ज्याचा अभाव होत नाही अशा अखंड आत्मसत्तेवर अज्ञान दृष्टीने कल्पिलेला हा देहच उत्पन्न होतो आणि नष्ट होतो ही गोष्ट ज्ञानी पुरुष निश्चितपणे जाणतात. चैतन्य कधी वाढत नाही, कमी होत नाही, कोणापासून काही करवित नाही आणि स्वतः काही करीत नाही असे ते ज्ञानी पुरुष शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात. एखादा पुरुष विषयासक्त असून बुद्धिमान असेल तर त्याला आत्म्याचे शब्दज्ञान होईल. विश्वात किती परमाणू आहेत याचे तो गणित सांगेल, वेदांतशास्त्राच्या प्रक्रिया समजावून सांगेल. परंतु अशी विद्वत्ता जरी असली तरी मनात वैराग्य प्रवेश करणार नसेल तर माझ्याशी त्याची भेट होणार नाही. चित्तात अभिमान आहे आणि जिभेवर सर्व शास्त्रांचा अभ्यास आहे ते मला प्राप्त होत नाहीत. अर्जुना, ज्याचे अंतःकरण शुद्ध नाही ते मला प्राप्त होत नाहीत. ही संपूर्ण विश्वरचना ज्या तेजाने दाखवली जाते ते सूर्यासकट असलेले तेज माझे आहे. ते विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी नाशानंतरही आहे हे जाणावे. सूर्य हा दिवसा पाणी शोषून गेल्यानंतर पुन्हा रात्री पृथ्वीला जे ओलावा पुरवते ते चंद्रातील तेज माझे आहे. जे बाहेरच्या इंधनाचे दहन आणि पोटातील अन्नादिकांचे पचन करण्याचे कार्य अमर्यादितपणे करीत असते ते अग्नीचे ठिकाणी असलेले प्रबळ तेज माझे आहे. मी पृथ्वीमध्ये प्रवेश केला आहे, मी पृथ्वीला धारण केले आहे, म्हणून मातीच्या कणापासून बनलेली लहानशा ढेकळासारखी असलेली ही पृथ्वी समुद्राचे पाण्याने विरघळून जात नाही. ज्या स्थावर जंगम असंख्य भूतांना पृथ्वी धारण करते असे वाटते, पण खरी वस्तुस्थिती म्हणजे पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच सर्वांना धारण करतो. अर्जुना, आकाशामध्ये मी चंद्राच्या रूपाने अमृताचे भरलेले चालते सरोवर झाले आहे. अमृत सरोवरापासून असंख्य किरण समुदाय सर्वत्र पसरतो, पण तो सर्वत्र पसरलेला किरणांचा पाठ विशिष्ट पद्धतीने वळवून मी सर्व औषधी वनस्पतीचे आळे भरीत असतो. मी सर्व जातीच्या धान्याची समृद्धी करतो आणि मीच त्या धान्याच्या जगण्यास योग्य असा अन्न रूपाने परिणाम घडवून आणून तत्द्वारा शुद्धेने शुष्क झालेल्या प्राणीमात्राला जीवनाचा ओलावा देतो. सर्व प्राण्यांच्या देहात स्थित असलेला मी वैश्वानर अग्निरूप होऊन प्राण व अपान यांनी युक्त होऊन चारी प्रकारचे अन्न पचवतो. जनाला जगवणारे अन्नरूप जीवन मी आहे आणि खाल्लेले अन्न जिरवून जगण्याचे मुख्य साधन जो जठराग्नी तोही मीच आहे. अर्जुना, सर्व देश काल वस्तुत मीच आहे. हे सारे विश्व मीच आहे. परंतु प्राण्यांची जशी राजस तामस सात्विक बुद्धी असेल त्याप्रमाणे मी प्रकट होत असतो. ज्ञानी लोकांना मी ब्रह्मरूपाने सुखरूप आहे व अज्ञानी लोकांना जगदरूपाने दुःखरूप आहे. अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने स्थित आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन होतात आणि सर्व वेदांच्याद्वारे मी जाणावयास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता व वेदांना जाणणारा मीच आहे. अर्जुना, सर्वांच्या अंतःकरणात मी आहे हा जो भाव आहे तो मीच आहे. सर्पाच्या भ्रमाला आणि दोरीच्या प्रमाज्ञानाला दोरच जसा मूळ कारण आहे त्याप्रमाणे कोणत्याही वृत्तिज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या व्यवहाराला मी सर्व काळ अधिष्ठानभूत आहे. माझे स्वरूप अत्यंत गूढ आहे. वेदाने माझे वर्णन करण्याचा प्रयत्न केला परंतु तो शेवटी मौनच राहिला. मी जे आपले अद्वितीय स्वरूप दैत्य वाचून जाणतो तो अद्वितीय ज्ञानाला कारण मीच आहे, कारण मीच जाणता सर्वसाक्ष आहे. शुक्ल प्रतिपदेच्या चंद्राची कोर निश्चितपणे दाखवण्यासाठी जशी झाडाची फांदी दाखवावी लागती त्याप्रमाणे निरुपाधिक सांगण्यासाठी हे उपाधीचे बोलणे आहे. या सृष्टीत क्षर म्हणजे नाशिवंत व अक्षर म्हणजे अविनाशी असे हे दोन प्रकारचे पुरुष आहेत. यामध्ये सर्वभूत मात्रांच्या शरीराला नाशवंत शर आणि जीवात्म्याला अविनाशी अक्षर म्हटले आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण आकाशात दिवस आणि रात्र हे दोघेही नांदतात त्याप्रमाणे संसार राजधानीत हे क्षर व अक्षर नांदतात. अर्जुना, मूळ ज्ञानाचे कार्य असलेल्या दीर्घ स्वप्नाच्या अवस्थेवर आरूढ होऊन जे चैतन्य ऐहिक पारलौकिक
विषयाच्या रानामध्ये स्वर धावत असते त्या चैतन्याला क्षर पुरुष हे नाव आहे. यच्च यावत जीव चैतन्याला क्षरपुरुष हे नाव आहे. संपूर्ण विश्व मावळले आहे आणि आत्मज्ञान तर प्रकाशित झाले नाही, त्या केवळ अज्ञान अवस्थेला अक्षर हे नाव आहे. ब्रह्माचे यथार्थ ज्ञान आणि विश्वाचे ब्रह्मज्ञान या दोन्ही ज्ञानाचा जेथे संगम होतो त्याला अक्षर पुरुष म्हणतात. अर्जुना, उत्तम पुरुष तर निराळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करीत असतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर व परमात्मा असा म्हटला जात आहे. किरणे आणि मृगजळ यांच्याहून सूर्यमंडळ जसे अति विस्तृत आणि वेगळे आहे, त्याप्रमाणे तो उत्तम पुरुष आहे. त्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी एकपणा नाही, कारण उत्तम पुरुष निर्गुण असल्यामुळे त्याच्या ठिकाणी एकत्व संख्या संभवत नाही. उत्तम पुरुष शब्दाचा व्रती ज्ञानाचा व प्रियेचा विषय होत नाही. ते ब्राह्म मी आहे हे ज्ञानही तेथे असताना गेले आहे. कोणत्याही काळात, कोणत्याही देशात, कोणत्याही कारणाने ज्याचे स्वरूप क्षीण होत नाही, ज्याचे साम्य ज्याच्याशीच आहे, उत्तम पुरुषासारखा उत्तम पुरुषच आहे, त्याला दुसरी उपमा नाही. ज्या अर्थी मी क्षराहून आणि अक्षराहून वेगळा आहे, त्या अर्थी मी उत्तम आहे. याकरता लोकात आणि वेदात मी पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. मी स्वयंप्रकाश निरतिशय आनंदरूप नित्य आहे. हे भारता, अर्जुनाला म्हणलेला आहे, हे भारता, याप्रमाणे तत्त्वत जो ज्ञानी पुरुष मला पुरुषोत्तम समजतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने निरंतर मज वासुदेव परमेश्वरालाच भासतो. मीच एक सर्वत्र सर्व देश काल वस्तू व्यापक सच्चिदानंद स्वतःसिद्ध निरपेक्ष सत्तावान आहे असे जो म्हणतो आणि आपणाहून उत्तम पुरुषाचे भेद न जाता ऐक्य जाणतो, त्याने सर्व जाणले हे म्हणणे देखील थोडेच आहे. कारण त्याच्याकरता आपल्याशी व विश्वाशी अभिन्न असलेले ब्राह्म सर्वत्र उरलेले असते. त्यामुळे दैत्य कोठे उरलेले असते, त्यामुळे दैत्य कोठे उरलेले नसते. अर्जुना, माझ्या भक्तीसाठी तोच योग्य आहे, जसे आकाशाच्या आलिंगनासाठी आकाश योग्य आहे. हे निष्पाप अर्जुना, असे हे अति रहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वत ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान व कृतार्थ होतो. हे ज्ञान म्हणजे उपनिषद रूपे कमळातील सुगंध आहे. हे वेदाचे नवनीत आहे. ही जी गीता ज्ञानामृताची गंगा ही जी विकाररूपी क्षीरसमुद्रातून प्रकट झालेली नितून लक्ष्मी आहे. गीताशास्त्रातील ही अक्षरी आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत. या मंत्रातील भावार्थ जाणून जो विश्वात्मक प्रेमाशी एकरूप होतो, त्याचे जीवन कृतार्थ होते. पुंडलिकावृट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गे, गोपालकृष्ण महाराज गे, सांबशिवार महादेव कैलास. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, 15वा अध्याय इथे समाप्त झाला. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 16व्या अध्यायामध्ये भेटतो. धन्यवाद.